पळसखेडा गावात गटारीचे घाण दूषित पाणी रोडवर साचून मोठा चिखल निर्माण होऊन घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात डास मच्छर यांचा घरामध्ये शिरकाव झाला आहे। त्यामुळे शाळेतील विद्यार्थी आणि गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामसेवक आणि सरपंच मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे गावातील त्रस्त झालेल्या लाडक्या बहिणी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। सोयगाव तालुक्यातील टिटवी पळसखेडा ग्रुप ग्रामपंचायत असून या दोनही गावांत शाळेच्या आणि गावच्या मुख्य रोडवर गटारीचे दूषित घाण पाणी साचून मोठा चिखल निर्माण झालाय। याच दूषित पाणी चिखलामधून शाळेतील विद्यार्थी आणि गावातील ग्रामस्थ वावरत असून हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असून टिटवी पळसखेडा गावच्या महिला पुरुष आणि शाळेतील विद्यार्थी यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। यावेळी टिटवी येथील लाडक्या बहिणी खूपच संतापलेल्या दिसून आल्या। या दूषित आणि घाण पाण्यात मच्छर तसेच डास यांचे मोठे प्रमाण वाढल्यामुळे अनेक नागरिक चिमुकले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहे। त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा गावातील रस्ते बंद करण्यात येतील असा इशारा गावातील संतापलेल्या नागरिकांनी दिला आहे। आम्हाला घरात जायला सुद्धा जागा नाही वापरेले, गाड्यातून जाणं पडते मला घरामध्ये। तुमचं नाव सांगा? अशोक चव्हाण आहे। कुठे राहतात? इथंच राहते या गल्लीला। काय समस्या आहे तुमची, काय सांगा? यायला जायला एवढा त्रास व्हायला लागला, खूप त्रास व्हायला लागला। म्हणजे मुलाला जायला रस्ता नाही, इथं शाळेत जायला हा मेन रस्ता आहे, काळंकादेवी हा रस्ता आहे। इथून कोणी काही करून नाही राहिलं। तुम्ही सरपंच ग्रामसेवकांना कळवलं? सांगितलं सरपंच मग तुम्ही शेत विकून हे काम करू का म्हणते, असे म्हणायला लागले। मग आम्ही या गल्लीचे काय करायचे? ग्रामसेवक लक्ष देत नाही का? ग्रामसेवक तर आता रजावरच आहे ना, ते कोणी यायला तयार नाही। आम्ही आता याच्याबद्दल हे प्रकरण टाकून आलो। तुमची काय अपेक्षा आहे? अपेक्षा की ह्या रोड गावातलं व्हायला पाहिजे पूर्ण। इथून तिथलं का हे रोडाचं पण बिल काढून खाल्लेलं आहे म्हणे, हे पण आमच्या कानावर आलेलं आहे। आम्ही एवढं हे करतो। भगाबाई सकाराम चंडोल। काय समस्या आहे तुमची? हे आमच्या गल्लीले वातावरण हे पाणी म्हणजे सर्व मोरीचे पाणी सर्व आमच्या गल्लीमध्ये तुंबून राहिले। त्याच्यामध्ये डास मच्छर ते आम्हाला झुमू राहिले। घरामध्ये आम्हाला पंख्यानी लयनी काही नाही, आम्ही असं असतो। दारी झोपताना समजा सर्व मच्छरांना आम्हाला आजारी पडलो, लेकरं बाळ भय सर्व गल्लीचे मुलं। माझं नाव प्रवीण दुर्योधन तायडे। कुठे राहतात? इथंच हेच गल्ली आमची, गाव टिटवी। हे सरपंचांच्या गल्लीकडे जातो, घराकडे जातो हा रस्ता, सगळे म्हणजे इकडेच राहतात सरपंच ग्रामसेवक सगळे। हे गावकऱ्यांची काय समस्या आहे सध्याला? आता समस्या आता याच चिखला जावं लागतं, पोरं इकडे पडतात, शाळेत जायचा रस्ता हाच मेन। गाड्या बी जाणं असल्या की ह्याच गाडीनं ह्याच रस्त्यानं जाता। काय इथं यायला सांगितलं, सरपंच सदस्य यायला सांगितलं की ते म्हणतात पाहू वावर इकून। सरपंच ग्रामसेवक यांना कळवलं का तुम्ही या संदर्भात? हा सांगितलं। त्यांनी काय सांगितलं? वावर इका काम करा का म्हणे, पुराच रस्ता म्हणजे पुऱ्या गावातच असे प्रत्येक तपली काय किती सहन करणार त्याले। मग आता शेवटी हाच पर्याय होता मीडियाचा, याच्याद्वारे आम्ही काही ना काही आमचं झालं पाहिजे। समस्या नाव सांगा तुम्ही? अलका परमेश्वर दानगे। कुठे राहता? काय समस्या आहे तुमची? या चारीमुळे माझ्या बाळाला खेळायला जागा नाही। आणखीन काय त्रास आहे? बाळाला डास चावतात, त्याच्यामुळे आजारी पडतं। आमच्या लहान लेकरं आहे ती दादा, आमचा रोड तयार झाला पाहिजे। कसे घाणच घाण आहे, सर्व मच्छर गिच्छर का बरं इथे तू गल्लीला काही कोणीच काही ऑप्शन घेत नाही इथं लेकरं। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।